तू आलीयस ना त्या दिवसापासून आमच्याकडे सगळे प्रॉब्लेम्स चालू झालेत. कळत नाहीये तुला? हा? चार दिवस उपाशी ठेवा या पोरीला, म्हणजे अक्कल ठिकाणावर येईल हिची. आणि हे बघा, कुणीही तिला समजवायला जायचं नाही. नाकदुऱ्या काढायच्या नाहीत. कळलं तुम्हाला? शमिका, I'm really sorry, शमिका. इट्स ओके. तू का सॉरी म्हणतोस? आणि मेघनानं तुला दुखावलं त्याबद्दल तर म्हणतोच आहे, पण तिच्या मनात किती तिरकसपणा, किती तिरसटपणा आहे ना, याची कल्पना मला आधीपासूनच होती. तुझ्याबद्दल किती कडवटपणा आहे तिच्या मनात हे माहिती होतं मला. मी ना हे सगळं तिच्याशी आधीच बोलून तिच्या मनातून काढून टाकायला पाहिजे होतं. आपण आजीचं मन जिंकण्यात सगळं कॉन्सन्ट्रेट केलं, लक्ष बाबांसाठी थांबलो. हे खरं मेघनाशी बोलून क्लिअर करायला पाहिजे होतं. आणि ती माझी बहीण आहे, हे मीच करायला पाहिजे होतं. हे सगळं तेव्हा केलं असतं ना मी, तर आज नसती आली ही वेळ. आय एम सॉरी. ठीक आहे रे अभि, आपल्या बाबतीत जे काय घडलं तेच इतकं मोठं आहे ना, की मेघना जे काय वागते त्याबद्दल काहीच वाटत नाहीये मला. पण हे सगळं का करते ती? तिरस्कार करायला प्रत्येक वेळी कारण लागतंच असं काही नाही ना. मानसी, अगं किती शोधायचं तुला? घरातून कधी बाहेर पडलीस ते कळवायचं नाही का मला? नशीब मला सुचलं म्हणून घराजवळच्या शॉपमध्ये मी डोकावले. अगं तुला काही हवं होतं तर मला सांगायचं, मी आणून दिलं असतं ना. का मी स्वतः काय विकत घेऊ शकत नाही का? का म्हणून मी स्वतःला त्या 2 BHK फ्लॅटमध्ये कोंडून ठेवू? आज किती दिवसानंतर मी बाहेर पडलीये, मोकळा श्वास घेतेय, किती बरं वाटतंय मला. ओके आय अंडरस्टँड, पण तू अजून पूर्णपणे रिकवर झालेली नाहीस. तुला आरामाची गरज आहे. कंटाळा करून कसं चालेल मानसी? आराम करून करून वेड लागायची पाळी आली माझ्यावर. कोण असतं त्या घरी? कोणच नाही. गप्पा मारायला कोण नाही, बोलायला कोण नाही, कोणाचा प्रेझेन्स नाही. भूतासारखी एकटी असते मी त्या घरी. आणि जर आरामच करायचा होता तर का आणलं मला हॉस्पिटलमधून इथे? त्या ऍक्सिडेंट मध्ये फॅमिली बरोबर मी मेले असते ना,
तर बरं झालं असतं. बरं झालं त्या सुसाईडमध्ये मी मेले नाही. कशी काय कोणास ठाऊक, पण मी वाचले. आणि आता जर मी वाचले तर मिळालेल्या या आयुष्याचा मी पुरेपूर फायदा घे. देवाने मला सिग्नल दिलाय की तू नाही मरू शकत, तुला अभिबरोबर जगायचंय. आशुदीने प्रेमासाठी स्वतःला संपवलं. शमिका तर सध्या संपल्यातच जमाय. पण मी या दोघींच्या वाटेवर का जाऊ? मी वेगळी आहे, माझं नशीब वेगळं आहे. मी फक्त अभिसाठी बनले. आमचं लग्न होईल, आम्हाला क्यूट मुलं होतील, आम्ही एकत्र जगू. डोंट वरी, आपण या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून लवकरच बाहेर पडू. पटतं रे मला तुझं सगळं, पण बघ ना, घरी जायची वेळ आली. अभि अभि मला नाही जायचं रे त्या घरात. हॉलमध्ये जाताना काटा येतो अंगावर. माझ्या रूम मध्ये जाण्यापूर्वी ज्याच्या बेडरूम समोरून जावं लागतं ना, तेव्हा असं वाटतं कुठेतरी पळून जाऊ. मानसी, मग काय करू? माझ्यासाठी कोणच नाहीये इथे. एकटी आहे मी या जगात. दुसरा काहीच ऑप्शन नाहीये का? काहीतरी तरी मार्ग असेल. जयच्या ट्रॅप मध्ये पुरते अडकलोय आपण. फक्त एक आशेचा किरण दिसू दे बस. सगळे रस्ते बंद झाले. डेड एंड पाशी येऊन पोचलोय आपण. डोंट वरी, तो सगळं ठीक करेल. ते काय? ते काय न्यूज चॅनलचं ऑफिस आहे. चला जाऊया घरी. नाही, मला थांबायचंय. तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर तुम्ही जाऊ शकता. मला इतक्यात त्या घरी नाही यायचंय. मानसी, असं नको करू, उशीर होईल आपल्याला. चल. अभिचा रुमाल तरी आलाय आता माझ्या हातात. आता त्याची सिंपथी आली पाहिजे माझ्याकडे. अरे सगळी सांडली. हळू खायचं ना, रुमाल नाही आहे तुझ्याकडे. आता एक सेकंड ठीक आहे. हळू. ठसका लागला. जय, प्रॉपर्टी तुला मिळणार आणि अभिजित शमिकाला. मग माझं काय? शमिकाने प्रॉपर्टी पेपरवर साईन केल्यावर मी डिवोर्स पेपरवर साईन केलेच. तर आता सरळ जाऊन झोप. ओके.
मॅडम गाडी तयार आहे. हा माझा प्लॅन कॅन्सल झालाय. जा तू. ए थांब इकडे ये. लवकर ये इकडे ये. मार मला. मॅडम अरे लवकर मार, सांगितलं ना मी तुला. मार. मॅडम मी अरे काय मी सांगते ना तुला, मार म्हणजे मार पटकन. हे बघ आता जर तू मला मारलं नाहीस ना तर मी तुझा पगार कापे ना. पटकन हिट मी. जोरात मार, जोरात मार. मी तुला नोकरीवरून काढून टाकेल नाहीतर. हे घे 100 रुपये. जा पळ. अरे रियाला काय झालंय? रिया, रिया काय झालं? कुठे काय? काहीच नाही झालंय. अगं काही नाही तसं. इकडे बघ. अगं अगं लागलंय तुला? हा कसं लागलंय हे? हा सांग ना रिया, सांग ना. अगं शबी मी खूप प्रयत्न केला ग, पण नाही जमलं मला. सॉरी. अगं काय नाही जमलं सांगणार आहेस का? शबी मी तुमच्या लग्नाचं खोटं सर्टिफिकेट शोधण्यासाठी जयच्या रूम मध्ये गेले होते. म्हटलं एकदाच ते सर्टिफिकेट मिळवलं ना की सगळा विषयच संपेल. मग त्याच्याकडे कुठले पुरावे पण राहणार नाहीत. पण मी ते सर्टिफिकेट शोधत असताना जयने मला बघितलं आणि आमचं खूप जोरात भांडण झालं. आणि शबी त्याने मला मारलं. काय? तो जय आता इतक्या खालच्या पातळीला गेला की हात उचलायला लागला मुलींवर. नो, दिस इज टू मच. मी नाही सोडणार आता त्याला. शमी आता तू जाऊ नकोस. अजून तो तुला काही बोलला ना तर मला नाही सहन होणार. आणि असंही मी पण नाही सोडलंय त्याला. मी पण सॉलिड फाईट मारली. पण तरी ना सध्या तो वरचढ आहे. त्यामुळे ऍटलिस्ट तू तरी त्याच्या वाटेला जाऊ नकोस. वाटेला नाही, वाटच लावणार आहे मी त्याची. हे काय? अभि तू का इतका रिॲक्ट होतोयस? आय एम ओके. ओके काय? तो जय जर मला भेटला ना आता तर. अभि तुला शमिकाची शपथ आहे. तू जयला काही करणार नाहीस. मी हँडल करीन त्याला. अभि ठीक आहे. तू शांत हो आधी. शमिका मी शांतच आहे. अरे हे दरवेळेस झालंय. रिया काहीतरी आपल्यासाठी करायला जाते आणि हा जय दरवेळेस असं मागतो. त्याचा हात कसा उठू शकतो एखाद्या मुलीवर? अरे ठीक आहे ना, तो तसाच तुला माहिती आहे ना. काही जखमा दुःखांपेक्षाही गोड असतात. ओके, पण म्हणून प्रत्येक वेळी त्याच्या लेवलला उतरण्याची काय गरज आहे का? मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला सांग? असं नाहीये शमिका. तो जय ना आजकाल स्वतःला फार शहाणा समजायला लागलाय. त्याला वेळच्या वेळेस जर समज नाही ना दिली तर तो. रिया तू
जे काही करण्याचा प्रयत्न केलास त्याबद्दल थँक्स. आणि जे काही झालं त्याबद्दल आम्हाला दोघांनी खूप वाईट वाटतंय. अभि, इट्स ओके. शमी, जायचा? हो. शमिकाची काळजी घे. दिस इज रिडिक्युलस. आपल्या घरात जे काही चाललंय ना ते मी मनावर घ्यायचं ठरवलं ना तर आय विल गो क्रेझी. जस्ट डू मी अ फेवर. तुमच्या दोघांचा जो काही मास्टर प्लॅन आहे ना तो झाला ना सक्सेसफुल की मला सांगा. मग मी अभिजित आणि शमिकाचं लग्न करायला मोकळी. काय ग, हे अचानक इतकं प्रेम उफाळून काय येतंय? अचानक नाही. अभि माझा भाचा आहे. माझ्या डोळ्यांसमोर तो लहानाचा मोठा झालाय. खूप गुणी येतो. मला जयमध्ये ज्या क्वालिटीज हव्या होत्या ना त्या सगळ्या क्वालिटीज अभिमध्ये आहे. ही हॅज ऑलवेज बीन स्पेशल. आजपर्यंत त्याला जी काही मदत मी करू शकले ते मी करत आले आणि तो सुद्धा मला आत्या म्हणून मान देत आलाय, मान देतोय. या वेळेला त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद माझ्या मुलाच्या हेकटपणामुळे मी ओरबाडून घेतलाय. याचं मला खूप वाईट वाटतंय. जय, तुझी एक खोडचूक करून बसलायस ना त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या मूर्खपणात अडकलोय. आय एम फीलिंग सो हेल्पलेस. नीना, अगं प्रत्येक आईला आपल्या मुलासाठी कधी ना कधी आउट ऑफ द वे ऑप्शन चूज करावाच लागतो. लुक एट मी. मी शमिकाशी यापूर्वी कधीच वाईट वागले नव्हते, पण अनिरुद्ध माझ्या रियाशी सावत्रपणे वागला आणि मला पण शमिकाशी सावत्रपणे वागायला लागलं. इजंट इट? राईट. काय आहे ना सँडी, तुमच्याकडे सगळ्याच गोष्टींची एक्सप्लेनेशन्स आहेत, पण मला आता हे डिस्कशन करायचं नाहीये. मला एवढंच माहितीये, आय वॉन्ट टू सी अभिजित अँड शमिका हॅपी. सुखी व्हायचा हक्क देवाने फक्त तुम्हालाच दिलेला नाहीये. एक्सक्यूज मी. चेंज नीना है ना. तिला कळलं पाहिजे त्या विलमध्ये जर नवऱ्याचा क्लॉज नसता तर मी तुझी मदत कधीच घेतली नसती, नाही का? एनिवे, ते पेपर्सचं लवकर बघ. आय एम वेटिंग. आय एम वेटिंग टू. मी पण वाट पाहतोय उद्या सकाळची. शमिका डार्लिंग, I have a surprise for you.